कागलमध्ये भर दिवसा घरफोडी झाली। चोरट्यांनी पाळत ठेवून बंद घराचा दरवाजा तोडून 1 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 5,000 रुपयांची रोकड लांबवली। सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कागलमधील कचरा डेपो शेजारी बाळासाहेब कांबळे यांचा श्रमसाफल्य नावाचा बंगला आहे। ते मौजे सांगाव इथल्या नाथाजी पाटील हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करतात। सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते, तर त्यांची पत्नी कवठे महांकाळ इथं नातेवाईकांच्या लग्न समारंभाला गेल्या होत्या। त्यावेळी चोरट्यांनी पाळत ठेवून कांबळे यांच्या बंद घरात चोरी केली। घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि 5,000 रुपयांची रोकड लंपास केली। बाळासाहेब कांबळे दुपारी 2:30 वाजता घरी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली। तात्काळ कांबळे यांनी कागल पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली। कागल पोलिसांसह श्वान आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, पण श्वान घराच्या परिसरातच घुटमळलं।